पप्पा, हा बेटा. बुद्धाने धम्माचा मध्यम मार्ग का सांगितला? काय बेटा, बुद्धाच्या बाबतीमध्ये लोकांचे अनेक गैरसमज आहेत की बुद्ध धम्म हा आचरणासाठी किंवा त्याचं वर्तन करण्यासाठी अतिशय कठीण असा हा धर्म आहे. म्हणजे पालीमध्ये धम्म असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये धर्म असं म्हणतात. त्याच्यामुळं धर्म आणि धम्म याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की धम्म काय आणि धर्म काय आहे. परंतु बुद्धाने धम्माचा मध्यम मार्ग यासाठी सांगितला की बुद्धाने बेटा सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बुद्धाचं असं आहे की बुद्धाने कोणताही उपासकांना नियम सांगितलेला नाही. जसे इतर इतर धर्मामध्ये तुला अतिशय कडक असे नियम दिसतील, मग हिंदू धर्म असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल, तर तिकडे नियम सांगितले म्हणजे कर्तव्य जे त्यांच्या उपासकांना किंवा अनुयायांना कर्तव्य सांगितलेले आहे ते नियमाच्या स्वरूपामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे केलंच पाहिजे अशा पद्धतीचं बंधन त्यांच्यावर लादलं गेलं. परंतु बुद्ध धम्मामध्ये हा फरक आहे, म्हणून त्याला बुद्धाचा मध्यम मार्ग असं म्हणतात. की जसं समजा उदाहरणार्थ प्राणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी कुठल्याही प्राण्याची हत्या करणार नाही किंवा मांसाहार करणार नाही. हे जरी एक शील बुद्धाने सांगितलेलं असलं तरी बुद्ध लोकांनी काय खाल्लं पाहिजे किंवा कसं राहिलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतात. बुद्ध सातत्यानं असं सांगतात की मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. म्हणजे बुद्ध हा जो धम्म आहे हा विनयाचा धम्म आहे. म्हणून बुद्धांनी जे आपल्या भिक्खू संघाला जे नियम सांगितले असतील त्याचं नाव असेल ते विनय पिटक असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे बुद्ध जे आहेत ते विनयाला महत्व देतात. अन्यथा हा जो धम्म आहे हा भारत सोडून जगामध्ये कुठेही गेला नसता. कारण प्रत्येक देशाची राहणीमान, तिथल्या देशातलं लोकांचं आहार, काय खावं काय प्यावं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देशातल्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. आणि बुद्ध खाण्याचा संबंध व्यक्तीच्या जगण्या मरण्याशी लावतो. म्हणजे त्याला जगण्यासाठी जे जे आवश्यक असेल, जे उपलब्ध असेल त्या ठिकाणी ते त्यांनी खाल्लं पाहिजे अशा पद्धतीचा बुद्धाचा मार्गदर्शन होतं. परंतु तो विनय म्हणून आहे, नियम म्हणून नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये जे कन्फ्युजन होतं की बुद्धाचे 5 शील जे बुद्धाने सांगितले ते खूप कठीण आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो की बुद्धाचा धम्म हा त्या काळामध्ये सर्व वर्गामध्ये, म्हणजे तो जर व्यक्ती गुन्हेगार असेल किंवा अगदी आम्रपाली सारखी नर्तिका असेल किंवा अशा पद्धतीनं उपाली न्हावी असेल, कारण बुद्ध धम्मामध्ये कुठलाही भेद नव्हता. एक महासागरासारखा तो धम्म होता आणि लोकांचं जीवन सुखमय व्हावं, सुसह्य व्हावं असं मार्गदर्शन करणारा हा बुद्धाचा धम्म होता, जो मध्यम मार्ग म्हणून ओळखला जातो. लक्षात आलं बेटा तुझ्या?